नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शेगाव अकोला भक्तिरसात न्हाले. प्रगट दिनानिमित्त ठिकठिकाणी धार्मिक उत्सवांचा जल्लोष. गणगण गणात बोतेचा जयघोष. महाप्रसादाने तृप्त झाले भक्त. शहरात भक्तीचा महापूर. बळीराजाचा छळ. नायब तहसीलदाराची मुजोरी. न्याय देण्याऐवजी अधिकाऱ्याची चिथावणीवर भाषा व्हायरल. एसटी कर्मचाऱ्याचा एल्गार. प्रवाशांचे होणार हाल. वेतन थकल्याने कर्मचारी आक्रमक. एसटी सेवा कोलमडणार. दहावी 12वी परीक्षापूर्वी सेंटरवर सुविधांचा अभाव. शिक्षणाधिकाऱ्यांना मीडियाची ॲलर्जी. माहिती देण्यास टाळाटाळ. आता सविस्तर बातम्या. श्री संत गजानन महाराजांच्या 148वा प्रगट दिनानिमित्त आज शेगाव नगरीत भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाचा महासोहळा अनुभवायला मिळाला. पहाटेपासून अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज श्री संत गजानन महाराज की जय आणि गणगण गणात बोते या जयघोषाने मंदिर परिसर आणि संपूर्ण संतनगरी भारावून गेली. लाखो भाविकांनी महाराजांच्या चरणी मस्तक ठेवत कृतार्थतेचा अनुभव घेतला. दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे असलेले भाविक नामस्मरणात रमलेले दिसत होते. गाभाऱ्यात दर्शन होताच अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आजचा प्रगट दिन सोहळा शेगावात भक्तीचा महाकुंभ ठरला. श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा दिव्य अनुभव देऊन गेला. अकोला शेगाव महामार्गावर मागील 2 दिवसांपासून फक्त आणि फक्त भगवे ध्वज आणि गजानन नामाचा गजर ऐकू येत आहे. हजारो वारकरी हातात टाळ मृदुंग घेऊन आणि पायी दिंड्यांसह आपल्या लाडक्या माऊलीच्या दर्शनासाठी व्याकुळ होऊन पोचले आहेत. तासनतास दर्शनबारीत उभे असूनही चेहऱ्यावर थकवा नाही, तर केवळ दर्शनाची ओढ दिसत आहे. गाभाऱ्यात महाराजांचे रूप पाहताच अनेक भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. विठ्ठलाच्या भेटीला जसा वारकरी धावतो तसाच अनुभव आज शेगावात येत आहे, अशी भावना एका भाविकाने व्यक्त केली. लाखो भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने अत्यंत चोख व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनानंतर प्रत्येक भक्ताला तृप्त करणारा महाप्रसाद विनामूल्य वितरित केला जात आहे. शिस्तीचे पालन करत लाखो भाविक या प्रसादाचा लाभ घेत आहेत. वाढती गर्दी लक्षात घेता 8 फेब्रुवारी रोजी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून प्रत्येक भक्ताला दर्शन घेता येईल. गजानन, आम्ही अमरावती जिल्ह्यावरून आलो आहे, चांदूरबाजार तालुक्यावरून. आणि प्रकट दिनानिमित्त इथं अशी काय सोय आहे का पुऱ्या भारतात सोय नाही आहे. आणि इथचं प्रशासन आणि तुम्हाला असं वाटेल का बस तुम्ही इथं स्वर्गात आलो. आजचा जो प्रगट दिनाचा दिवस आहे, इथं लाखोंची गर्दी आहे आणि प्रसादाचा, दर्शनाचा 1% इथं तुम्हाला अशी किंचितही कमतरता दिसणार नाही. आणि जे इथचे आपले सेवक आहेत त्यांची जे इथची शिस्त आहे त्याबद्दल मला ते खूप असं अभिमान वाटते कि आपल्या गजानन महाराजच्या बाबतीत अशी सोय इथं करून ठेवलेली. गजानन, मैं बुरहानपुर से आया हूँ दर्शन के लिए. आज प्रगट दिन है ना गजानन महाराज का, इसलिए आया हूँ. यहाँ आकर मुझे ऐसा लगा पूरे भारत में इसके जैसा कोई मंदिर नहीं है और इतनी अच्छी सुविधा कहीं पर भी नहीं है जितनी शेगांव के गजानन महाराज के मंदिर में. प्रगट दिन सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. श्रींच्या प्रगट दिनानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून 750च्या वर भजनी दिंड्या संतनगरीत दाखल झाल्या होत्या व भजनी दिंड्या येण्यास ओघ संतनगरीत चालू आहे. श्री गजानन अवलिया अवतरले जगता राया. अणुरेणूमध्ये परब्रह्म व्यापिले. लय उत्पत्ती समान. माघ वैद्य सप्तमी पुण्य दिवशी प्रगटला योगी महान.
या अभंगाचे टाळ मृदुंगाच्या निनादात गायन करीत भजनी दिंड्यासह संतनगरीत दाखल होत होत्या. आज योगीराज संत श्री गजानन महाराजांचा 148वा प्रगट दिन उत्सव सोहळा माघ वैद्य 1 व 2 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमानुसार 8 फेब्रुवारी रोजी श्रींचा प्रगट दिन उत्सव पार पडत आहे. त्या अनुषंगाने श्रींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दररोज मंदिरामध्ये सकाळी 6 ते 6:45 काकडा, सकाळी 7:15 ते 9:15 भजन, दुपारी 4 ते 5 प्रवचन, सायंकाळी 5:30 ते 6 वाजेपर्यंत हरिपाठ व रात्री 8 ते 10 पर्यंत श्रीहरी कीर्तन होत आहे. महाराष्ट्रातील नामवंत महाराजांचे कीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. आज पालखी देखील निघाली. संत श्री गजानन महाराज मंदिर उत्तरद्वार मधून बाहेर, महात्मा फुले बँकेसमोरून क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले चौक, संत श्री सावता महाराज चौक, श्री हरिहर मंदिर, भीमनगर, 3 पुतळा परिसर, नगरपंचायत शाळा क्रमांक 2, फुलेनगर, श्री प्रगटस्थळ सीतामाता मंदिर, श्री लायब्ररी पुलावरून श्री मंदिराचे पश्चिम गेटमधून श्रींचे मंदिर परिसरामध्ये परत आली. श्रींच्या प्रगट दिन उत्सव काळात मंदिरात व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसर संपूर्ण केळीचे खांब लावून सजवण्यात आले आहे. श्रींची समाधी दर्शन व्यवस्था, श्रीमुख दर्शन व्यवस्था, श्री महाप्रसाद, श्री पारायण कक्ष मंडप इत्यादी व्यवस्था करण्यात आली होती. शासनाचे प्रतिनिधी शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी आहे की त्या वाढवण्यासाठी असा प्रश्न विचारला जात आहे. वाशिमच्या केनवड येथील नायब तहसीलदारांची व्हायरल झालेली क्लिप शासनाचे नाकर्तेपणावर शिक्का मारत आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात येत असलेल्या केनवड येथील एका शेतकऱ्याने वहिवाटीच्या रस्त्यासाठी रिसोड तहसील कार्यालयात तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीची स्थळ पाहणी करण्यासाठी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व कर्मचारी आले असता योग्य न्याय मिळत नसल्याने पाहून शेतकरी व नायब तहसीलदार यांच्यात संतापजनक चर्चा झाली. दरम्यान समाधान न झाल्याने शेतकरी म्हणतो, आम्हाला आत्महत्या करावी लागेल. तर यावर नायब तहसीलदार कुडमेथे म्हणतात, करा मग. एक जबाबदार अधिकाऱ्याच्या या चिथावाणीवरून व्यक्तित्वाची चित्रीफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. केनवड येथील शेतकरी गुलाब लक्ष्मण दांडगे यांचा वहिवाटीचा रस्ता जवळपास 9 ते 10 महिन्यांपासून अडविण्यात आला होता. सदर प्रकरण प्रलंबित असल्याने तहसीलदार यांच्या सूचनेवरून नायब तहसीलदार कुडमेथे इतर सहकाऱ्यांसमवेत स्थळ पाहणीसाठी केनवड येथे आले होते. दरम्यान पंचनामा करण्यात आला असता तो एकतर्फी व अर्धवट असल्याचा आरोप करत शेतकऱ्याने नाराजी व्यक्त केली होती. अपेक्षेप्रमाणे न्याय मिळत नसल्याचे पाहून शेतकरी म्हणाला, न्याय मिळत नसेल तर आम्हाला आत्महत्या करावी लागेल. यावर नायब तहसीलदार कुडमेथे म्हणाले, करा मग. या संभाषणाची एक चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. परिणामी संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे चिरीमिरी दिल्याशिवाय नायब तहसीलदार कुठल्याच दाखल्यावर स्वाक्षरी करत नाहीत, अशी चर्चा तहसील परिसरात होत आहे. या गंभीर बाबीकडे कर्तव्यदक्ष आणि महसूल प्रशासनावर जबरदस्त वचक असलेल्या तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. नमस्कार, मी योगेश दांडगे. जर कदाचित माझ्या परिवाराची जर आत्महत्या जर शेतात झाली तर त्याचे कारणीभूत साहेब राहतील. कशासाठी? काय राज्यभरातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून आलेल्या रकमेबरोबर वाढीव वेतनाचा फरक देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र संबंधित रक्कम न दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. येत्या 10 तारखेपर्यंत वाढीव वेतनाचा फरक न दिल्यास रीतसर नोटीस देऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही संघटनांनी दिला आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनासाठी साधारणतः 475 कोटी रुपये खर्च येतो. त्यासोबतच वाढीव वेतनासाठीचा फरक देण्यासाठी दरमहा सुमारे 58 कोटी 30 लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद आवश्यक आहे. सन 2020 ते 2024 या कालावधीतील वेतनवाढीच्या फरकासाठी राज्य सरकार दरमहा सुमारे 65 कोटी रुपये देतील, अशी घोषणा 13 ऑक्टोबर 2025 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्व श्रमिक संघटनांच्या बैठकीत करण्यात आली होती. मात्र गेल्या 2 महिन्यांपासून ही रक्कम राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला मिळालेली नाही. एकीकडे महामंडळावर सुमारे 4200 कोटी रुपयांची वैधानिक देणी थकीत असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांचा वाढीव वेतनाचा हप्ता न देणे ही सरळ अहवेलना असल्याचे बर्गे यांनी स्पष्ट केले. येत्या 3 दिवसात वाढीव वेतन फरकाची रक्कम न मिळाल्यास रीतसर नोटीस देऊन एसटी कर्मचारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील, असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे.
अकोला शहरातील रखडलेल्या रेल्वे उड्डाणपुलाबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने या प्रकरणी राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनसह सर्व संबंधित प्रतिवाद्यांना नोटीस बजावली असून 2 एप्रिल 2026 पर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती वकील ॲडव्होकेट उज्ज्वल देशपांडे यांनी दिली आहे. अकोल्यातील न्यू तापडिया नगर येथील रेल्वे गेट क्रमांक 38 वर गेल्या 7 वर्षापासून उड्डाणपुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. यामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि प्रशासकीय दिरंगाई विरोधात स्थानिक विधिज्ञ नरेंद्र बेलसरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर 5 फेब्रुवारी रोजी प्राथमिक सुनावणी पार पडली. न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयासह सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे. सर्व प्रतिवाद्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी 2 एप्रिल 2026 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. राज्य सरकार आणि संबंधित विभागाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील यांनी नोटीस स्वीकारली आहे. इतर उर्वरित प्रतिवाद्यांना खासगीरित्या नोटीस बजावण्याची परवानगी याचिकाकर्त्यांना देण्यात आली आहे. उड्डाणपुलाचे काम रखडल्याने अकोल्यातील दक्षिण भागातील वाहतूक विस्कळीत झाली असून रुग्णवाहिका आणि शालेय बसना मोठा फटका बसत आहे. आता उच्च न्यायालयाने स्वतः या विषयात लक्ष घातल्यामुळे या पुलाचे काम लवकरच मार्गी लागेल अशी आशा शहरवासियांमध्ये निर्माण झाली आहे. शहरातील सर्व गजानन महाराज मंदिरात आज भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच सर्वत्र महाआरती, महाप्रसाद, भंडारा आयोजित करण्यात आला होता. संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण आज शहरात होते. घरोघरी श्रींची भक्तिभावाने आरती करण्यात आली. भगव्या पताका, दिंडी, भक्तिगीत आणि महाप्रसाद असे भक्तिमय वातावरण आज शहरात होते. घरोघरी प्रगट दिनानिमित्त नैवेद्य, झुणका भाकर, ठेचा असा प्रसाद श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आला. शहरातील विविध मंदिरात आज प्रगट दिनानिमित्त रोषणाई, महाप्रसाद, कीर्तन, विविध धार्मिक अनुष्ठान केले गेले. श्रींचा प्रगट दिन पाहता भाविकांनी डाबकी रोड स्थित गजानन महाराज मंदिराला सजविले होते. आकर्षक रोषणाई आणि मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी येथे होती. आज श्रींच्या प्रगटदिनी या ठिकाणी 56 भोग महाराजांना प्रसाद म्हणून अर्पित केला गेला आहे. श्रींच्या मूर्तीला आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले असून भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली आहे. आज सकाळी श्री संत गजानन महाराज यांची पालखी काढण्यात आली. भजनी मंडळ व पालखीत भक्तिगीताने भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली होती. आज सकाळपासून मंदिरात पारायण आणि आरती करण्यात आली. श्रींच्या प्रगट दिनानिमित्त शहरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. प्रगट दिन अकोल्यात मोठ्या उत्सवात साजरा केला गेला. अकोल्यातील भाविक भक्त श्रींच्या दर्शनासाठी पायदळ वारीने शेगावकडे रवाना झाले होते. ते सकाळी परत आले. शहरातील श्री संत गजानन महाराज मंदिरावर तोरण, पताका बांधून रोषणाई करण्यात आली असून कीर्तन, श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ पारायणासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रगट दिनाचे औचित्य साधून श्री मंदिर व भाविकांकडून महाप्रसादाचे आयोजन केले गेले. ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांच्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांची सांगता आज झाली. अनेक मंदिरांमध्ये रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. विविध मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही कौलखेड, गौरक्षण रोड, उमरी, तापडिया नगर, डाबकी रोडसह शहरातील श्री संत गजानन महाराज मंदिरे सजवली होती. श्रींच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची लगबग होती. प्रत्येक कॉलनीत भागात श्रींची पालखी काढण्यात आली. श्रींच्या मंदिरामध्ये अखंड भजन, कीर्तने सुरू असून संस्था व विविध मान्यवरांकडे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस प्रगट दिनानिमित्त घरोघरी, कॉलनीत भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गजानन महाराज संस्थान, सहकार नगर, पंजाबराव देशमुख कॉलनी यांच्यातर्फे श्रीचं पूजन आणि प्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सकाळपासून हरिपाठ वगैरे, आरती आणि इतर सर्व कार्यक्रमाचा आणि हा जो सप्ताह साजरा केला जातो त्या सप्ताहाचा आज समारोपसुद्धा होतो. त्यानिमित्त अन्नदानाचा एक कार्यक्रम होतो. मोठ्या प्रमाणात भक्तगण आणि बरेचसे सेवेकरी याच्यात सहभाग होतात आणि चांगल्या एक खेळीमेळीच्या वातावरणात हा गजानन महाराज प्रगट दिन साजरा केला जातो. गेल्या 30 वर्षापासून गजानन महाराजांचा प्रगट उत्सव हा मोठ्या हर्ष उल्हासात इथे साजरा होतो.
आणि मला सांगायला आनंद होईल की गौरक्षण रोडवर वरील हे सर्वात जुनं आणि सर्वात मोठं गजानन महाराजचं मंदिर आहे। या मंदिरामध्ये संपूर्ण गौरक्षण रोड पार मलकापूरपर्यंतचे सर्व भाविक भक्त हे या प्रसादाचा लाभ घेण्याकरिता नेहमी दरवर्षी इथे मोठ्या संख्येने येतात। जवळपास अंदाजित यावर्षीसुद्धा 5,000च्या वर भक्त महाप्रसादाचा लाभ घेतील अशी आमची अपेक्षा आहे। आपल्या RRCच्या माध्यमातून सर्वांना गजानन महाराज प्रगट उत्सव 148वावं जे वर्ष आहे त्यानिमित्त मी सर्व गजानन भक्तांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। हे 22 वर्ष झाले आता। तर किती जण मिळून हे सगळं करत असतात, सगळं नियोजन? सगळे ते अनेक हे मार्केटमध्ये अनेक मिळून करतात ते अनेक, काही अनेक असा पर्सनल नाही आहे ते। अच्छा, हे सुरुवात कशी झाली होती याची? सुरुवात आमच्या दुकान होता अनेक, त्या दिवशी अनेक हे होता वास्तू होता, त्या दिवशी अनेक आपण प्रगट दिवस हे अनेक हे केले, त्या दिवशीपासून चालू आहे ते। प्रगट दिवसाच्या दिवशी 10 ते 12 या वेळेमध्ये आमचा भजनाचा कार्यक्रम असतो। आमचं भजन मंडळ आहे श्री गुरुदेव भजन मंडळ, न्यू तापलेनगर अकोला। त्या अनुषंगाने बरेचशी इथं भक्तमंडळी आमच्या भजनाचा आनंद घेण्यात येत असतात आणि आमचे विश्वकर्मा भाऊ त्यांची मित्रपरिवार जसं भूमिपूजन मंडपाचं करतात त्यावेळीसुद्धा बरेच लोकांना, शेकडो लोक जेवण करतात आणि दुसऱ्या दिवशी हा महाप्रसादाचा आनंद घेतात। जय श्री गजानन। अकोल्यातील प्रसिद्ध डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉईड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन आणि असाध्य आजारांवर उपचार घेऊन रुग्ण आता निरोगी जीवन जगत आहेत। ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचारामुळे आतापर्यंत हजारो रुग्णांना मोठा फायदा झाला आहे। गेल्या 40 वर्षापासून डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये शरीराच्या सर्व आजारांवर संपूर्ण आणि यशस्वी उपचार केले जात आहेत। ज्या रुग्णांना इतर ठिकाणी उपचार घेऊनही फरक पडलेला नाही, अशा रुग्णांनी एकदा येथे नक्कीच भेट दिली पाहिजे। अधिक माहितीसाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक 91 75 95 71 29 आणि 91 30 016 12 आणि 9 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधू शकतात। तसेच naikhomeopathy.com यूट्यूबवर अधिक माहिती मिळू शकतात। येथे उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या झालेल्या एका महिला रुग्णाने आपला अनुभव व्यक्त केला आहे। भाग्यश्री नावाच्या या महिला रुग्णाने सांगितले की त्यांचे वजन अचानक वाढले होते आणि संपूर्ण शरीरावर सूज आली होती। त्यांना सतत अंगदुखीचा त्रास सहन करावा लागत होता। मात्र येथे उपचार घेतल्यानंतर त्यांचे वजन 9 किलोने कमी झाले आहे आणि शरीरावरही सूजही पूर्णपणे निघून गेली आहे। डॉक्टर नाईक हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर त्या आता स्वतःला पूर्णपणे निरोगी आणि उत्साही मानत आहेत। आपको क्या इशू था यहाँ आने से पहले? मुझे थायराइड की प्रॉब्लम थी। ओके। मेरे को स्वेलिंग थी, बॉडी पेन रहती थी कंटिन्यू। ओके। पर जब से मैं नाइक हॉस्पिटल आई हूँ तब से मुझे बहुत अच्छा आराम है, बहुत अच्छे रिजल्ट है। थायराइड का इश्यूज जो भी थे वो कम हो गए और अच्छा लग रहा है अभी। ओके, कितने महीने हुए आपको यहाँ आके? 4 महीने हो गए। ओके, 4 मंथ में कितना वेट लॉस हुआ है आपका? 9 kg। ओके। श्री संत गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोली जहागीर येथील विहिरीला गेल्या 125 वर्षात एकदाही बूड लागले नाही, ती कोरडी झाली नाही। दुष्काळात या विहिरीला संतांनी सजल करत मनुष्य व प्राण्यांसाठी मोठा प्रसाद दिल्याचे चित्र आहे। श्रींच्या पदस्पर्शाने पावन केलेल्या भूमीत महाराजांनी कोरड्या निर्जर विहिरीला पाणी आणले। विदर्भातील पुण्यनगरी शेगावमधील गजानन महाराजांनी त्यांच्या जीवनकाळात जे विविध चमत्कार केले त्या चमत्कार यापैकी एक येथील विहीर आहे। योग सामर्थ्यांचा चमत्कार आज या ठिकाणी भक्तांना याच देही याची डोळा प्रत्यक्ष पाहायला मिळतो। श्री संत गजानन महाराजांनी सजल केलेली ही विहीर गेल्या 125 वर्षात विदर्भात अनेक वेळा पडलेल्या दुष्काळात एकदाही कोरडी झाली नाही। ही गजानन महाराजांनी जलाच्या रूपाने मानवाच्या उद्धारासाठी व त्यांच्या शारीरिक मानसिक व्याधी या शांतिवनात हे अमृत तीर्थ निर्माण केले आहे। अकोट तालुक्याच्या पोपटखेड रोडवर 12 किलोमीटरवर असलेले विहीर हे स्थळ सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असून पोपटखेड धरणाचे विलोभनीय दृश्य पाहण्याकरता दूरवरून टुरिस्ट व विविध शाळांच्या विद्यार्थी सहली मोठ्या प्रमाणात येतात। महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ठिकाणे मुंडगाव पादुका, अडगाव बुद्रुक श्री भास्कर महाराजांचे समाधीस्थळ व अकोट श्री नरसिंह महाराज व श्री गजानन महाराज भेट स्थळ आहेत। संस्थावर येणाऱ्या भाविकांसाठी सभागृहे उपलब्ध आहेत। विहिरीच्या काठावर लागून असलेले धाबाही मातीचे मंदिर हे आकर्षण असून विहिरी लागत आहे।
वडाच्या मोठ्या पारंबाच्या खाली महादेवाचे मोठी पिंड व मूर्ती व नंदी आजही विराजमान आहे. वरील टेकडीवर हनुमंतरायाचे मंदिर असून गजानन महाराज सुद्धा मंदिर बाजूला आहे. या ठिकाणी लहान मुलांना खेळण्याच्या मोठे मोठे साहित्य उपलब्ध आहे. या इसवी सन पुराणकालीन साक्षात्कार असलेल्या गजानन महाराजांच्या भूमीत अख्ख्या महाराष्ट्रातून भाविक आजही दर्शनासाठी येतात. माझं नाव नारायण हरी इंगळे आहे. संस्थानचा अध्यक्ष या नात्याने मी इथे काम पाहतो आणि इथे जे वाढते भक्त आहेत त्याचा आम्हाला खरोखर खूप आनंद आहे. लोकांची श्रद्धा भक्ती वाढती आहे हे पाहून अतिशय आनंद होतो आणि भक्तांच्या मूलभूत सुविधा कशा होतील त्याच्यासाठी आमचा सतत प्रयत्न असतो आणि ते करत आम्ही सारखं राहत असतो. आमचा प्रयत्न असतोच, पण आम्ही त्या दृष्टीने प्रयत्नही करत राहतो. आणि आता भविष्यामध्ये आणखीन काही योजना आहेत आमच्या, त्या आम्ही म्हणजे भक्तांच्या सुविधेसाठी पार पाडणारच आहोत. राज्यात लवकरच इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना जिल्ह्यात जी परीक्षा केंद्रे उपलब्ध करून दिली जात आहेत त्यापैकी अनेक केंद्रांवर पिण्याचे पाणी आणि शौचालयाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता 10वीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होईल, तर 12वीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या दरम्यान पार पडणार आहे. सर्व विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले असतानाच परीक्षा तोंडावर आली तरी अनेक केंद्रावर मूलभूत सुविधांच्या अभावाची भयानक परिस्थिती समोर येत आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या म्हणण्यानुसार अनेक परीक्षा केंद्रावर अजूनही पिण्याच्या पाण्याची सोय नाही. काही ठिकाणी नळ कोरडे आहेत, तर काही ठिकाणी शाळांमधील पाण्याच्या टाक्या अत्यंत खराब अवस्थेत आहेत. अनेक शाळांमध्ये स्वच्छ आणि सुव्यवस्थित शौचालये नाहीयेत. चिंतेची बाब म्हणजे अनेक शाळांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बनवलेल्या शौचालयाला कुलूप आहे, ज्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. काही शाळांमधील शौचालयाची व्यवस्था अत्यंत दयनीय आहे, तर काही ठिकाणी दरवाजेच नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शिक्षण विभागाने बोर्डाच्या परीक्षेपूर्वीच जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राची तपासणी करून विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा विद्यार्थी आणि पालकांकडून व्यक्त केली जात आहे. अकोल्यात किती शाळाबाह्य मूल आहे? ग्लोबल इंटरनॅशनल नावे असलेल्या शाळांवरती काय कारवाई केली? 10वी आणि 12वीच्या कॉपीमुक्त अभियानासाठी काय प्लॅनिंग केले? याविषयीची माहिती देण्यास माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची टाळाटाळ का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या शाळा केवळ स्थानिक पातळीवर आहेत त्या शाळांच्या नावात ग्लोबल आणि इंटरनॅशनल हे फसवे नाव लावत पालकांनी व विद्यार्थ्यांची फसवणूक सुरू आहे. अशा किती शाळांवर कारवाई केली, इतका साधा प्रश्नाचे उत्तर देण्यास शिक्षणाधिकारी टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर शाळांच्या शिक्षकांचे किती प्रस्ताव प्रलंबित आहे याची साधी माहिती शिक्षणाधिकारी मीडियाला देण्यास बाध्य नसल्याचे चित्र आहे. आज आमच्या प्रतिनिधीने शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी कुठलीही माहिती देण्यास नकार दिला. इतकेच नाही तर 10वी आणि 12वी परीक्षांची काय तयारी शिक्षण विभागाने केली, जिल्हाधिकारी यांचे कॉपीमुक्त अभियान कसे राबविणार, किती दक्षता पथके तैनात केली जाणार याविषयीची कुठलीही माहिती देण्यास माध्यमिकांचे शिक्षणाधिकारी यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे शिक्षण विभाग, विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्याबाबत किती सजग आहेत याची प्रचिती आली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शेगाव अकोला भक्तिरसात न्हाले. प्रगट दिनानिमित्त ठिकठिकाणी धार्मिक उत्सवांचा जल्लोष. गणगण गणात बोतेचा जयघोष. महाप्रसादाने तृप्त झाले भक्त. शहरात भक्तीचा महापूर. बळीराजाचा छळ. नायब तहसीलदाराची मुजोरी. न्याय देण्याऐवजी अधिकाऱ्याची चिथावणीवर भाषा व्हायरल. एसटी कर्मचाऱ्याचा एल्गार.
प्रवाशांचे होणार हाल. वेतन थकल्याने कर्मचारी आक्रमक. एसटी सेवा कोलमडणार. दहावी 12वी परीक्षापूर्वी सेंटरवर सुविधांचा अभाव. शिक्षणाधिकाऱ्यांना मीडियाची ॲलर्जी. माहिती देण्यास टाळाटाळ. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,45,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.